भाजपचे नेते आशिष शेलार यांची वोट जिहादवरती एक्सपोज। पर्सनल लॉ वोटचे सज्जाद नोमानी यांनी व्हिडिओ केला शेअर। 2 दिवसांपूर्वी नोमानींनी महाविकास आघाडीला दर्शवला होता पाठिंबा। आशिष शेलार यांच्या व्हिडिओला काँग्रेसही व्हिडिओनं प्रत्युत्तर। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला व्हिडिओ शेअर। आशिष कुरेशी जी म्हणत व्हिडिओमधून टोला। किरीट सोमय्यांचं निवडणूक आयोगाला पत्र। सज्जाद नोमानींवरती कारवाईची मागणी। सोमय्यांकडून नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिलेल्यांना बॉयकॉट करा, व्हिडिओद्वारे नोमानींचं आवाहन। भविष्यामध्ये इसिसचे अतिरेकी काँग्रेसचे कार्यकर्ते झाले तर आश्चर्य वाटणार नाही। हुसेन दलवाईंनी केलेल्या वक्तव्यावरती शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचं प्रत्युत्तर। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा। गैरसमजामधून गुन्हा दाखल केल्याचा गुन्हे शाखेचा अहवाल। गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला अहवाल। आचारसंहिता भंग केल्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार। आचारसंहितेच्या काळामध्ये धोबीघाट आणि मुंबईतील अनेक इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावल्याचा आरोप। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा। केदार दिघेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये घेणार सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। माझा बूथ सर्वात मजबूत या संवादाच्या अंतर्गत नमो ॲपवरून मोदी संवाद साधणार। महायुतीनं वाढवला प्रचाराचा जोड। राज्यामध्ये आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार प्रत्येकी 4 सभा। काँग्रेस नेते राहुल गांधी आज विदर्भाच्या दौऱ्यावर। अमरावतीच्या धामणगाव आणि चंद्रपूरच्या चिमूरमध्ये राहुल गांधींची सभा। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्रामध्ये। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनानंतर प्रियंका गांधी घेणार संयुक्त प्रचार सभा। कोल्हापूरमध्येही प्रियंका गांधी यांच्या सभेचं आयोजन। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। महायुतीचे नेते मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी चंद्रबाबू नायडू वरळीमधल्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणार। मनोज जरांगे आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघ दौऱ्यावरती। येवल्यामधील विविध गावांना जरांगे भेट देणार। इचलकरंजीमध्ये भर पावसात शरद पवार यांची सभा। भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवार यांच्या सभेचं नियोजन करणारा व्यक्ती कुठे पाऊस पाडणार हे पाहून सभेचं नियोजन करतो। शरद पवारांच्या पावसातील सभेवरती विनोद तावडे यांचा टोला। पावसात सभा घेत असल्यानं शिराळ्यामधून सत्यजित देशमुख निवडून येणारच। पावसामध्ये सभा घेणं हे शुभ संकेत असल्याचं काही नेत्यांचं म्हणणं। नाव न घेता देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला। शरद पवारांच्या आज रायगड आणि फलटणमध्ये सभा। आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये शरद पवारांची सभा। पवार काय बोलणार याकडे लक्ष। अजित पवारांची बदनामी भाजपनंच केली। सुप्रिया सुळेंची टीका। भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनं केले। कारखान्याला ईडीची नोटीस भाजपनं पाठवली। शरद पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याच्या फडणवीसांच्या आरोपांना सुळेंचं उत्तर। आदित्य ठाकरेंचा कार्यकर्त्यांच्या बाईकवरून प्रवास। सभास्थळी पोहोचण्यास उशीर होत असल्यानं ठाकरेंनी बाईकवरून गाठलं सभास्थळ। सभेनंतर आदित्य ठाकरे यांचा वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोनं प्रवास। मुंबईकरांसोबत आदित्य ठाकरे यांनी साधला संवाद। बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्राला पटणारं नाही। भाजपकडून जाणीवपूर्वक जाती धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचा आरोप। महिलांना 1500 रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न। विश्वजित कदम यांची टीका। एक है तो सेफ हैच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणा देतात, पण महिला सुरक्षेवरती कोणीही बोलत नाही। असदुद्दीन ओवेसी यांची मोदी आणि योगींवरती टीका। आपण औरंगजेबाच्या कबरीवरती जात चादर चढवल्यामुळे राज्यातील दंगली थांबल्या। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य।
पालघरमध्ये भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी घेतली महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। प्रचाराचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना। गोंडगोवारी समाजाची देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा सकारात्मक। मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेत गोंडगोवारी समाजाचा फडणवीसांना पाठिंबा जाहीर। तुम्हाला आमदार व्हावंच लागेल, मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलीचं प्रचाराच्या दरम्यान अमित ठाकरेंना पत्र। पुढच्या वेळी घरी येताना आमदार अमित ठाकरे म्हणून या, असाही उल्लेख। खानापूर मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत। महायुतीकडून सुहास बाबर तर महाविकास आघाडीकडून वैभव पाटील रिंगणामध्ये, तर अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख यांचाही जोरदार प्रचार। सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी प्रणिती शिंदे मैदानात। खासदार प्रणिती शिंदे यांच्या डोर टू डोर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांचा प्रचार। अडसूळ यांच्या पत्नी नेमिषा अडसूळ या देखील प्रचाराच्या मैदानात। कांद्याचे भाव वाढत असताना व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठवणूक। मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे प्रशासनाला दिले आदेश। यवतमाळचे प्रहारचे उमेदवार विपिन चौधरी यांची कार अज्ञात व्यक्तीने जाळली। घरासमोर उभ्या असलेल्या गाडीला लावली आग। मालेगावमधील 125 कोटींचं बँक घोटाळा प्रकरण। हवाला एजंट मिलन पटेलला अटक। फसवणूक झालेल्या तरुणाच्या खात्यातून हवालाद्वारे 14 कोटींची रोकड मुंबईला पाठवल्याचं तपासात निष्पन्न। 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 च्या वेळेमध्ये बदल। सकाळी 4 ते मध्यरात्री 1 पर्यंत सुरू राहणार मेट्रो सेवा। पालिकेच्या विनंतीनंतर मेट्रो प्रशासनाचा निर्णय। नंदुरबारमध्ये दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांचं गृह मतदान सुरू। नवापूरच्या कासार गावामध्ये वृद्धाचं मतदान करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 5 किलोमीटरपर्यंतची केली पायपीट। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळून सर्व रजा रद्द। मतदान प्रक्रिया पार पडत असताना चोख पोलीस बंदोबस्त सर्वत्र असणार। मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या। 19 ते 21 नोव्हेंबरच्या दरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय। सीएसएमटी ते कल्याण पनवेल मार्गावरती गाड्या धावणार। उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकाच्या दरम्यान ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन मार्गावरती गाड्या सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत बंद असणार। उद्या हार्बर मार्गावरती कुर्ला आणि वाशीच्या दरम्यान ब्लॉक। सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकाच्या दरम्यान उद्या ब्लॉक। पुलाच्या कामासाठी शनिवार रात्री 12:30 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 11:30 पर्यंत 12 तासांचा ब्लॉक। हवेतल्या आर्द्रतेमुळे काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण। हवामानातील या बदलामुळे मुंबईतून थंडी गायब। आजही वातावरण ढगाळ राहणार, हवामान विभागाचा अंदाज। सोलापूरकरांचं विमान सेवेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार। 23 डिसेंबर पासून मुंबई ते सोलापूर ते गोवा अशी विमान सेवा सुरू होणार। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये दीपोत्सव साजरा। भीमाशंकर शिवलिंगाला शृंगार करत रांगोळी काढून सजवण्यात आलं। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर लक्ष दिव्यांनी लखलखलं। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं बाप्पाला विविध पदार्थांचा अन्नकूट लावत दीपोत्सवाचं आयोजन। गोंदियामधल्या वाघ नदीवरती कोरणी घाटावरती गंगा महाआरतीचं आयोजन। महाआरती सोहळ्यामध्ये हजारांच्या संख्येनं भाविक उपस्थित। यवतमाळच्या उमरखेडमधील गोकुळनगरमध्ये वेळेवरती नालेसफाई होत नसल्यानं नागरिक त्रस्त। वारंवार तक्रार करूनही स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याचा स्थानिकांचा आरोप। गुजरातच्या मेहसाणामध्ये भूकंपाचे धक्के।
4.2 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. उत्तर प्रदेशमधल्या झाशीमध्ये महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. नवजात बालकांच्या वॉर्डमध्ये आग लागून 10 बालकांचा मृत्यू. राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके यांच्या आघाडीच्या NPPचा श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीमध्ये विजय. 196 पैकी NPPने जिंकल्या 141 जागा. प्रमुख विरोधी पक्ष SJP 35 जागांसह दुसऱ्या स्थानावर. भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या चौथ्या T20 सामन्यामध्ये 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 3-1 अशी जिंकली. आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यामध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं रचला इतिहास. T20 इतिहासामध्ये प्रथमच एकाच इनिंगमध्ये 2 खेळाडूंची शतकी खेळी. संजू सॅमसनच्या 109 धावा तर तिलक वर्माच्या नाबाद 120 धावांची खेळी. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 3 शतकं झळकवणारा संजू सॅमसन हा ठरला पहिला खेळाडू. तर एकाच संघाच्या विरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 2दा शतकी खेळी करणारा सॅमसन पहिलाच भारतीय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.